Okay, the next part is I suppose you already have been taught, I sorry, either by in 12th or right now in electronics already, probably last semester. That you already know. I'm not going to teach this more in detail. There is announcement about coronavirus outside. I'm sure you all have been hearing. जे शहरात नाही आहेत त्यांना सहज गंमत म्हणून मी सांगतो की इथे त्या रिक्षा फिरतात, जशा त्या आपल्या निवडणुकांच्या वेळी प्रचाराच्या रिक्षा फिरतात तशा, की प्लीज घरामध्ये बसा वगैरे वगैरे. ओके, सो पी एन जंक्शन डायोड. सो पी एन जंक्शन डायोड जे आपण आत्ता ऑलरेडी फर्मी लेवलचं बोललो होतो की त्यांच्या लोकेशन्स कुठे असतात. सो फॉर पी टाईप आणि एन टाईप आपण इंडिव्हिज्युअली बोललो होतो. तर जेव्हा पी आणि एन टाईप, वेन यू टेक दोज इंडिव्हिज्युअल पार्ट्स अँड कनेक्ट दॅम, you effectively create the junction. So this is a junction basically. Junction means when two part come together at that boundary. So that's how you have the junction, railway junction, because multiple lines come together. Okay, so pn junction मध्ये as you know, जर हा होल एका साईडला आय थिंक मी ड्रॉइंग करताना खूप प्रॉपर नाही केलेलं आहे. सो ओके, सो सो दिस इज ओके. सो आय जस्ट अपडेटेड द टायटल. सो जे फील्ड पार्टिकल आहेत ते आपण एन, those are electrons, so it's like a negative charge is there, and absence of charge is hollow particles, hollow circles which are holes. So तो n टाइप आहे पिंक वाला, ब्लॅक वाला जो आहे तो p टाइप आहे. जेव्हा n आणि p टाइप तुम्ही एकत्र आणता त्या फिजिकली ॲक्च्युली ही गोष्ट होते, हे लॅबमध्ये बघता येतं की इकडचे काही इलेक्ट्रॉन्स पी टाईपच्या साईडला आणि पी टाईपचे होल्स हे एन टाईपच्या साईडला मायग्रेट होतात. सो ते जे मायग्रेटेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे दाखवलेले आहेत, आणि जे मायग्रेटेड होल्स आहेत या साईडचे इकडे आलेले ते इकडे दाखवलेले आहे. ही प्रोसेस ही खूप फास्ट होते, साधारण 10⁻⁹ इतक्या कमी वेळेमध्ये होते, सेकंदाच्या खूप छोट्या पार्टमध्ये. आणि त्यानंतर हे मायग्रेशन थांबतं, आणि त्यानंतर इट्स लाईक बॅरियर तयार होतं की इकडचे इलेक्ट्रॉन्स तुम्ही इकडे येऊ नाही शकत, कारण मध्ये होल्स असतात, आणि तसंच इकडचे होल्स तिकडे जाऊ नाही शकत. त्यामुळे त्याला बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. अँड दॅट क्रिएट्स डिप्लिशन लेयर. सो हे सगळं तुमची थेअरी झालेली आहे. ही जी काय प्रोसेस होते त्याला डिफ्युजन म्हणतात. व्हॉट इज डिप्लिशन लेयर, व्हॉट इज बॅरियर पोटेन्शियल, हे सगळं तुमचं झालेलं आहे. त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू गिव्ह दॅट इन रिटर्न. मला हे फक्त एकदा जनरल डिस्कस करायचं होतं, त्यासाठी मी आत्ता ही डायग्राम काढलेली आहे. पण त्याच्या पुढचा जो पार्ट आहे की जेव्हा तुम्ही वेन यू, सो बेसिकली इन टर्म्स ऑफ नाउ फर्मी लेवल, व्हॉट इज द फर्मी लेवल ऑफ दिस पी अँड एन जंक्शन डायोड. इंडिव्हिज्युअली वी हॅव सीन पीची काय असते आणि एनची काय असते. ओव्हरऑल ॲज अ डायोड, what is the position of Fermi level, that part is to be discussed. Second possibility can be, what if I give some potential difference to these two part. So again when I say potential difference, it's like मी एक फक्त सेल घेतला आणि त्याचे दोन टर्मिनल एक इकडे जोडले. When I do that, we call it as biasing. Biasing म्हणजे बेसिकली पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं, त्यांच्यात मधल्या व्होल्टेजमध्ये फरक क्रिएट करणं, दॅट इज कॉल्ड बायसिंग. सो नाव फॉर बायसिंग देर कॅन बी अगेन फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस. यू ऑलरेडी नो व्हॉट इज फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसिंगमध्ये पी साईड ही जी साईड आहे दॅट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि ऑफकोर्स देन ती साईड कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल, दॅट इज फॉरवर्ड बायस. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे अगेन फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स. फॉरवर्ड बायसमध्ये काय होतं बेसिकली इन टर्म्स ऑफ करंट, फॉरवर्ड बायसमधून करंट फ्लो जास्त होतो का रिव्हर्स बायसमधून. आय होप तुम्हाला हे लक्षात आहे की फॉरवर्ड बायसमध्ये इट वर्क्स ॲज अ कंडक्टर.
but for reverse bias it works as a फ्यूज. आठवतंय तुम्हाला की म्हणजे इट्स लाईक अ फॉर रिव्हर्स बायसमध्ये करंट स्टॉप केला जातो आणि जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवत नेलं तर एका ठराविक याच्यानंतर हे ब्रेकडाऊन होतो. त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज वगैरे म्हणतात. एनिवे हे सगळा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, तुमचा तो ऑलरेडी झालेला असेल. फनी पार्ट, मी काल असाइनमेंट्स बघत होतो तर एका मुलाने प्रोबॅबली बाय मिस्टेक कुठली तरी असाइनमेंट ही इलेक्ट्रॉनिक्सची पाठवली की ज्याच्यामध्ये FM वगैरे वगैरेच्या गोष्टी होत्या. सो वेन एवर यू आय अंडरस्टँड, हो सॉरी, lot of physics is related to electronics, but make sure that when you submit the assignment you are submitting the physics assignment only. I'm not going to check the electronics assignment. Okay. Okay, so let us see the further part. I am going to wipe this off. Okay, so continuing further part about PN junction diode. Again diode याला काय म्हणतात, कारण याला दोन पार्ट आहेत, P आणि N. So PN junction diode मध्ये whatever we have learned last lecture is what is the Fermi level position for P type and N type. This whole part is the basis of all electronics industry, which has semiconductor as its base. And why semiconductor is important? Because we can manipulate its conductivity using some impurity, that is N type and P type. So हे सगळं एकदम बेसिक आहे. स्पेशली ज्यांना रिसर्चमध्ये किंवा हाय लेवल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल, दे माइट बी व्हेरी मच हेल्प्ड बाय दिस होल थिअरी, इस्पेशली फॉर देअर फ्युचर करियर पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो जे आपण ऑलरेडी वॉट एव्हर वी हॅव सीन, एन टाईपमधली फर्मी लेवलची पोझिशन कुठे असते हे आपण मागच्या ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितलं. दॅट इज अबाव द or just below the conduction band, and for P type it is just above the valence band. जेव्हा whenever there is a junction P and N part, when you actually bring them close, just while bringing them close, the Fermi energy diagram will be like this. But as you actually connect them physically, within a very short time this is going to altered, because this Fermi level will try to equalize. So the effective Fermi level असं होऊ शकत नाही की या पार्टची फर्मी लेवल वेगळी आणि या पार्टची वेगळी. त्यामुळे ही फर्मी लेवल इक्विलाइज होणार, पण त्यामुळे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांचे जे बँडच्या ज्या दोन साईड आहेत, इकडचा आणि इकडचा बँड, त्यांच्या लेवल्स या बदलतात. सो ही गोष्ट बेसिक आहे. सो प्लीज ड्रॉ दिस डायग्राम. दिस इज PN junction, unbiased PN junction, and that is basically non-equilibrium. Non-equilibrium म्हणजे इक्विलाइज होण्याच्या आधीची. मी जेव्हा when I connect P and N part together and after certain time there is equalization. So draw this diagram. Okay, for PN junction diode, just before the equilibrium, or non-equilibrium you can call, non-equilibrium or before equilibrium, हे सिच्युएशन आहे आपण आत्ता बघितलं. पण जस्ट आफ्टर दॅट विदिन व्हेरी शॉर्ट टाईम ही जी फर्मी एनर्जी आहे P आणि N टाईपची, दॅट गोइंग टू गेट इक्विलाइज अँड एक सिंगल फर्मी एनर्जी दोन्ही साईडला क्रिएट होते. फक्त it because of that equalization there is a shifting of the bands. So N type आणि P type या bands दोन्ही साईडच्या बँड्समध्ये फरक येतो. that difference is E into Vb. E is the charge of electron आणि Vb is the difference of the band, voltage difference of the band. So this is very very again important concept की PN junction मध्ये whenever there is no biasing induced, there is no potential, external potential difference is given,
already there is a difference of this much energy between p and n type band, that is v into v e into vp. So please ha parts I want you to write. So just start writing, give the title working of p-n junction diode, working of p-n junction diode, and first part right now what we are seeing is zero bias, zero bias or no bias. So p and n त्याचे connections open आहेत. Start writing. As we know, Fermi level in p-type is located close to the top of the valence band, whereas n-type it is close to the bottom of the conduction band. हे आपल्याला already माहिती आहे. So please draw this diagram. Pause and draw this diagram. Next, band edges in two specimens shift themselves to make the alignment of Fermi level possible. Fermi levels possible, and band picture of a zero bias diode at equilibrium is altered as following. And now draw this diagram. Draw this diagram, second diagram. This is shifting of the bands after equalization of the Fermi energy on the both sides. याच्यामध्ये एक छोटी डेफिनेशन आहे ती लिहून घ्या. कंडक्शन बँड ऑफ पी टाइप इज शिफ्टेड अपवर्ड्स बाय EVB over the conduction band of N type, where VB is the potential barrier. So potential barrier आहे that is VB. So त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईन ही लिहिलेली आहे. It may not be directly definition. So I'll just repeat this sentence. The conduction band of P type is shifted upwards by EVB over the conduction band of N type, where VB is potential barrier across the junction. Okay, so this is all about the, draw this diagram carefully, try to draw this diagram 2-3 times. Now what next part will be, what happens if we give the biasing. When we say biasing, it simply means there is the potential difference connected to p and inside. So let us see that part now. Okay, the next obvious state will be forward bias, and forward bias, as you already know what is forward bias, that p type is connected to the positive terminal. So p type is connected to positive terminal, n is the negative terminal. I have kept purposefully this part as it is. This is unbiased, so I should also write this unbiased. So this will be our reference. This is important part, unbiased. This is important part, and the most problematic thing is there is mistake in the all of the books, textbooks. So okay, irrespective of that, please focus what happens here. So this is, you already know that E into VB is the potential difference created in the p type and n type part, or energy difference. VB is the potential of the barrier. If you multiply that with E or charge, effectively you get E energy, because y axis is the energy. Now if you give forward biasing, what happens is that, consider this is n type, n part. So for n part, what happens is electrons in those n parts will get some extra energy. This electron negative part will provide some extra energy to electrons in n part, which are more in number. Similar way, for positive part, holes are in more in number, so
there will be more positive potential provided to the holes of the p part. So what happens if you just consider n part मध्ये काय होतंय, एक्स्ट्रा नेगेटिव्ह पोटेन्शियल मिळतंय, त्यामुळे हे जे काय बॅरियर पोटेन्शियल होतं ई व्ही पी, त्याच्यामधून आपण जो काय व्होल्टेज आहे, एक्सटर्नल व्होल्टेज जे काय दिलेलं आहे, तेवढं निगेटिव्ह व्होल्टेज याच्यामध्ये ॲड होतं आहे. सो त्यामुळे होतं एवढं की हा जो काय एनर्जी, एवढी एनर्जी होती, द डिफरन्स बिटवीन पी टाईप अँड एन टाईप कंडक्शन बँडमध्ये, त्या एनर्जीमधून थोडीशी एनर्जी, त्यांच्यातला डिफरन्स हा थोडासा कमी होतो. डिफरन्स इज गेटिंग रिड्यूस्ड, दिस डिफरन्स इज गेटिंग रिड्यूस्ड फॉर फॉरवर्ड बायसिंग. आणि ऑफकोर्स सेम केस व्हॅलन्स बँडमध्ये पण होते आहे, पण आत्ता तुम्ही फक्त कंडक्शन बँडचं बघा की सो इफेक्टिवली हा जो काय ॲरो दाखवलेला आहे, याची जी हाईट आहे ही इथे कमी होते आहे. याचाच अर्थ काय होतो आहे, इफ ॲन इलेक्ट्रॉन वॉन्ट्स टू जम्प or go from n side to p type. So for this case, unbiased case, if electron wants to go from n side to p type, it has to have this much energy. Now for forward bias, the same electron will need to have this much energy. So it will need this much less energy compared to this. कळतंय? या एनर्जी मधून E into V एवढी एनर्जी कमी होते आहे, त्यामुळे इथे इट बिकम्स इझियर फॉर इलेक्ट्रॉन्स टू जम्प फ्रॉम एन साईड टू पी साईड. त्यामुळेच त्याला फॉरवर्ड बायसिंग म्हणतो आपण. त्यामुळेच इट बिकम्स मोर कंडक्टिंग काइंड ऑफ अ मटेरियल व्हेन यू अप्लाय फॉरवर्ड बायसिंग. आणि मग सो इफेक्टिवली बँड्स हे थोडेसे परत शिफ्ट होत आहेत, त्यांच्यातला डिफरन्स कमी होतो आहे. हे झाल्यामुळे फर्मी एनर्जी इन द एन साईड अँड पी साईड या पण डिस्टर्ब होत आहेत. सो एन साईडची फर्मी एनर्जी ही थोडीशी वर उचलली जाते. द फर्मी एनर्जी टू द पी साईड इज गोइंग स्लाइटली गेट रिड्यूस. दिस इज वॉट इट हॅपन्स. प्लीज स्टार्ट रायटिंग दिस पार्ट. गिव द सबटायटल सेकंड, फॉरवर्ड बायस. ओके, फॉरवर्ड बायसिंग. In the forward biasing, P side is connected to the positive terminal and N side to the negative terminal. That we already know. Okay, next, equilibrium conditions are disturbed, and since negative terminal of the battery is connected to N type side or N side, energy of electrons in N side increases by an amount E into V, by an amount E into V. एवढी एनर्जी, फक्त ती नेगेटिव्ह एनर्जी, that is going to get increased. So negative energy is getting increased. So त्यामुळे ही जे काय आहे याच्यामध्ये you have to add this with negative sign, because you are talking about negative charge. So you will get this effective. So what you wrote, since negative terminal of the is connected to N side, energy of electrons in N side increases by this much amount, where V, capital V, this V is externally applied voltage. This is V. This is V. Okay. Fermi level raises, hence Fermi level rises by E into V amount. Okay, as shown in the diagram. Hence potential barrier is reduced to this much value, E into, in the bracket, Vp minus V, reduced to this much value. Write it down, reduced to this much value, and barrier width is reduced. The width is reduced. So physical barrier width is also reduced. यापेक्षा ही barrier width ही थोडीशी कमी होते आहे. I could not show it so well as I could show this heights. Please make this slightly smaller than this. It is already a little small, but it's make it more explicit. And barrier width is reduced. Hence electrons can easily cross the junction. Okay, so this is again important part. You have to write this part in the exam. The third will be reverse bias. Okay, the next part is reverse biased, and so again this is our reference unbiased energy diagram.
whenever you reverse bias the p-n junction diode, so what you do, you connect positive terminal to n side and negative terminal to p side, because of which what happens now, for electrons in the n side, they will be given some positive potential. So, positive potential, so effectively E into plus V will be added to the difference between conduction band and valence band. So, effectively the difference between conduction band and valence band for unbiased case was this: whatever the height of the difference will be, that difference is going to be increased. So, effectively E into V will be actually added. Last time for forward bias it was going to be subtracted, आणि त्यामुळे होणार काय आहे की कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला डिफरन्स इज गोइंग टू गेट more. That's why in the diagram you can see this difference is getting more steeper than this. The length of this pink arrow is going to get more increased because there is addition, and because of that Fermi energy to the n side is going to get down, and for p side it is going to get up. So this is again mistake. There is a mistake in the notebook, whatever textbook. Please make sure that you draw this correct diagram. Generally this come in the exam many of the times. Please start writing. Give the title reverse bias. Okay, in this case n side is connected to the positive terminal and p side to negative terminal. This lowers the Fermi level on n side by an amount EV, which increases barrier height to E into Vb plus V, and increasing the width of depletion layer as in the figure. Pause the video, draw this diagram properly. Okay, now electrons in n side will now face a greater potential barrier, and hence current is very much reduced flowing from the junction. Okay, draw this diagram, that this much is enough. So thank you very much. Please join the class as soon as possible. Update your parents' contact information. Thank you.